फायनली मित्रांनो घरी आलो मी फॅमिली घेऊन. आल्यानंतर आल्या घराचं दार उघडच होतं. मग जरा विचार आला डोक्यामध्ये का काय चोरी झाली का. अचानकच दार कसं काय उघडं. पांडू पण घाबरला. घरात आलो, दार उघडलं तर पूर्ण चेक केलं घरात, तर घर हाय असं होतं. म्हणजे काही वस्तूला कोणी हात लावला नाही, काय नाही. मग ह्यामध्ये दोष कोणाचा. काल मी इकडे येऊन गेलतो की एवढं कसं मी ज्या टायमिंगला घरात येतो समजा फिल्टरचा नळ बाथरूमचं नळ समजा चेक करतो, दार कड्या वरची खालची लावतो, तेव्हा कुलप लावतो, लावून हिला घेऊन गेलतो हिच्या बहिणीकडे जम्पर शिवाय टाकलेलं. तिथनं आल्यानंतर हे म्हणली मला ब्लाऊज ठेवायचा आहे घरामध्ये. तेव्हाच हिने खेळ केलेला आहे. हिच्याकडून राहिला असं कधी लावायची. मी इथनं चक्कर टाकून गेलतो गेला असं आत कशाला येत आहे. आत नाही तिथनं गाडी वळली. तसं नाही. ऐक तो काय केलं, मला जे वाटतंय ते अंदाज सांगतो. तो काय केलं, पलीकडनं दरवाजा उघडला कुलपाकडनं, घरात आली, ही दार पॅक लावलं, ही दार लावायला ती आली. हिने काय केलं, ओके कडी का ही कडी, ओके असं दार आहे, ओके असं दार बरं का. हिने काय केलं, ही असं हे केलं आणि ही कडी ही अशी करून अशी केली. हिला वाटलं ही लागलं असं बरं का. हे बघ हिथं आलं की हिला वाटलं ही असं हे केलं म्हणजे हे लागलं, हे असं हा हे असं. आणि हिथं काय केलं असं नाही, असं केलं असं थोडं नॉर्मल. आता ही कडी वरती लागली बरं का. आता ही पॅक आहे, कोणाला वाटलं ही कडी वर सरली आत घुसली दारात खाल्लं बघा दार बघितलं का. तिथं प्रॉब्लेम. आणि ही कडी ढिली बसते ही अशी. मग ही पण आदळून 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 माग पुढं होऊन वाऱ्याने. पण आत वारं शिरायला ज्या टायमिंगला वारं आतमध्ये शिरतं त्या टायमिंगला त्याला जागा दुसरं शांत पाहिजे तरच तिकडं हपका बसत नाही. काय घरात नाही कुठं कशाला राहत नाही. समजा व्यवस्थित जिथलं तिथंच आहे. घरात आलो चेक केलं तर तुम्हाला सांगतो समजा व्यवस्थित आहे, जिथलं तिथं होतं. काय कुठलं काय नाही असं काय नाही झालेलं. फ्रीज वगैरे आता काय फ्रीज मधलं बरंच सामान आहे. हो का हे जाताना हे असं ठेवलं या माहिती आहे. हो का ही कलंगड हे बघितलं खराब झालं, कलंगड खराब झालंय. आता ही वांग, ही वांग पण खराब झालंय. कशा फ्रीज मधलं काय खायचंच नाही आपल्याला आता. बरं दिवस झालाय. कोथिंबीर सगळं टाकून देतो. त्यात काय केलं, लसूण, त्यात समजा मसाले येतात, तुपाची भरणे मसाले इकडं, टमाटर लिंबू काय सुद्धा ठेवायचं नाही. चांगलं नसतं या फ्रीज मधलं खाल्ल्यानं लय दिवसाचं. समजा टाकून देतो असं ठेवलं. आणि तिथनं निघताना मी आंघोळ केली पण पोरं राहिली होती, कारण सकाळपासून पावसाने जोर धरला होता. हिटरला पाणी लावलं, आता पोरांना आंघोळ घालायचं. आता घरी आल्यावर माझा मोबाईल पण पांडूपाशी गेलता. पांडूला कॉल केल्यानंतर पांडूने मोबाईल आणून दिला. डबा कोण दिलता त्यापाशी, चपात्या आईने बांधून दिल्या. चपात्या चपात्या भात पुन्हा कालवण कापण्या किळ. पांडू म्हणला राधा भुका लागल्या बावड्याला डबा बांध आला का मला म्हणला. मग डबा बांधला आणि दिला त्याला. आता विषय असा आहे की आता आईला मी सांगतो की आता हिच्या ओळखीत आता बघ पायाला एवढं गुडघं फुटल्यात हिचं बघितलं ना. समजा हे गुडघं फुटल्यात, हे पाय, हे तोंड पेंड सडाकले, समजा पॅक झाले. ते आता चलती बिलती. पोरीला पण डोक्याला ही बघितलं, पोरीला पण गुडघ्याला सुजा. आता तिला काय करायचंय, चलायला पण येणार. 2 दिवस थांब येत. थांबते का? थांबते की थांबते. आता आजचे दिवस थांबते तिथं. पूजेला उद्या 5 दिवस होते. मग आता नाही म्हणले असते ते आले असते घेतात नाही. तसं नाही, लेखांचे मोहर किती केलं तरी मोहर शेवट लेख नाहीच म्हणते. तसं नाही. मी काय म्हणतोय, तिकडे लग्नाकडनं आले की तिथं आराम करायला बसले तर पूजा म्हणजे मला लागणार तिथं आराम झाला. आता तिथं 5 दिवस होत्यात
तवर ही आली म्हणेन. हा नाही मला सुख कुठंच नाही. जवळ जिवंत आहे मी तवर मला सुख लागत नाही. असं कसं सुख नाही? लेकीपाशी सुख नाही, आता लेकापाशी तुला सुख काय नाही, काम आहे का सुखापाशी कुठं सुख रोजाने आणून नाही. लेकरं रोजाने बाळाला नाही पण जगवायचं का? घरातल्याच कामाला तुमच्या बायका किती वाईट बघ. काय करतात? नाही हीच काम आहे तीच काम आहे. लेकरात ताव काढ, नवऱ्यावर ताव काढ, कुणावर ताव काढ, भांडणं करते त्या का तर घरातले काम पडतं. मग आईने कुणावर ताव काढ. काढावं नवऱ्यावर तर. काय आहे, काढावं नवराच मला नवऱ्यावर. हाणाय बघते. थोडं तुझं माझं लागले मग ते टाकीन बदकेला आली. मग आता जसं असं तसं करते बाबा. आता तिला झाले 5 दिवस संध्याकाळचं करते स्वयंपाक, सकाळी येते इकडं. तुझ्यात महिनाभर होते आता ती नीट होस तर. उद्या परवा होते नीट पण 2 दिवस आता काय तिला नाही. गुडघ्याला लागलं मला कळतंय. आता ते बाहेरल्या मी औषध 3000चं नुसतं मलमल औषध त्या आहे. पोरीचं नीट होतो इथं थांबायचं. आजच्या दिवस तिथं कर, तिला उद्या 5 दिवस होईल. उद्या सकाळच्याला इकडे ये, तिथं तिला करू लाग. पाणी लावून ती तापाचं तिला उचलणं होणार नाही. तिथं तुला सांगतो पाऊस आणि पाणी लाईट नाही काहीच चौकटच नाही. आहे तसं इथं पण तिला रातच्या जण पाऊस येतो तर बाहेर- अजून पडले तर बाहेर आता पोरांना लागलं. लगवीला जायचं म्हणलं तरी छत्रीन हे कोसा उठायचा. म्हणून आपलं म्हणलं चला बारामध्ये आपलं हो का बाथरूम घरातल्या घरात समजा पाणी 24 तास लाईट आहे, समजा आहे, वायफाय आहे, लाईटीचं टेन्शन नाही हो का, वायफाय मागं अपलोड व्हिडिओ होत्या. समजा गोष्टीचा विचार केला ताईला आणि दाजीला पण वाईट वाटलं की बाबा लगेच चालले. ते दाजी तर सकाळ धन उठल्यापासून बारीक फोन करून बसलं होतं. आता त्यांच्या घरात कोण नाही सिटी होती कोणती कोण सिटी बी गेली. आता तुम्ही आता आज जवळजवळ 8-15 दिवस झाला आपण तिथे त्यांच्यापासून. आता समधी ऑल फॅमिली वाघमारे असल्यामुळे त्यांना कळवूनच आलं नाही की बाबा लगीन झालं. पण आता जशी जशी एक एक घर रिकाम व्हायला लागलं तसं तसं ती लागली बारीक तोंड करायला. वाईट वाटलं. दाजीला म्हणलं येऊ उद्या परवा ओमचा बड्डे, काय अडचण नाही. दाजी म्हणले बघू दाजी कांदा व्हायलाच राडा आहेत. कांदा 4 वेळा झाकतात 4 वेळा काय उघडतात. आता पावसा पाण्यामुळे त्याला नाही भाऊ कांद्याला भाऊ नाही मग उघड झाकू त्या कांद्यामुळे त्याला कुठं हाला या नाही. आता कांदा नसलं मग काय तिला काय कुठं तर राहायचंच आहे इथं तर तिथं तर. पोर गाडीत झोपले योग्य माग इथं झोपला. म्हणजे माझं चर्चा काली होती काय तुम्ही ताईपाशी. काय तर तुझी चर्चा कुठं नाही निघत. आता म्हणलं आई हाय म्हणलं पूजाचं तिकडं झालं. आणि माझ्या राधूला बघितलं. राधू काय करते? भूक लागली होती खाल्लं बाळा तो. हा ही बघते ताईच्या व्हिडिओ. ताईच्या व्हिडिओ बघते वय बर बर बघा हा बघा बघत बसली ती तिकडं. चला असो आता मी काय करतो. आलेलं पाणी ठेवलं बाबा विचारलं आंघोळ्या केल्या का. राधा मुली नाही ही मुली नाही मला आंघोळ्या करा. आंघोळ्या घालते त्यांना चहा पाणी करते त्यांना पेय खायला घालते. माझं करते तेवढं करते मी. आता तो केलं तर तुला परत चालते. थोडं तू गुडघं दुखायला म्हातारी झाली थोडी ह्यांनाच करायचं या. नाही तुम्हीच आहे मला. मी तर आहे पण ही पण करताना आहे का. आता काय करायचंय हे औषध गोळ्या कुठे गेले. प्रियंका दुपारची औषध खाल्ली का? हो काय ही लय भारीतली क्रीम हे लगे खपलं धरलं दुकानात ही आणली. असलं औषध आपल्याकडे मला वाटतं असं इकडं बघ हो ही रक्त वाढतं ह्याने लगेच. आणि हे तर डबा आणला तू डायरेक्ट उठली असं तुला सांग 2-3 वेळा तो जेवायलाच माहितलं त्याने. हो लय फरक पडला. हो 2600 रुपयाचा डबा आहे पण आपल्याला होलसेल मध्ये दुधात प्यायचं 2090 ला भेटलाय ते. दुधात प्यायचं. हो सकाळच्या भर दूध येतं दूधवाल्याला फोन कर संध्याकाळी त्याला सांगून ठेव बरं का आलोय म्हणून. काय त्याचे पैसे पण करायचं द्यायचे. दुधात पावडर टाकायची आणि दूधून पावडर प्यायची मापात प्यायची लेबी प्यायची. हे गोडगा राहतो का ह्याने? हा, ते हा. लागलेलं जखमेवचं आहे. काय असलं असं नाही. नाही जखमेवचं वन जातो पळलं आणि जखम एवढ्यावर आहे. आणि ह्यातनं असते मग तसली वेगळी असते. कान मान पाठ दुखायचं ते माझं गुडघा आज 15 दिवस झालं दुखतोय. लगेच बसलं उठाय बसा येत नाही. संडासला बसलं उठाय बसा येत नाही. तशी शेत गोडगा दुखतोय त्याला लाव. गुडघ्याचं नाही ते जखमेचं आहे. मग हे तर लाव. हा, लावा जखमेचं आहे ते. ह्यातनंच क्रीम असतात वेगळ्या ती लावल्या असं झेंडू बामवणे होत्यात ती वर्ण लावायची असते त्या. ह्याने काय होत नाही ही जखमेवरच्या क्रीम आहेत. तुम्हाला काय जखम झाली लावू दे